परमार्थ परमार्थ म्हणजे काय? प्रत्येकानं परमार्थाची व्याख्या फार भिन्न केली, हो की नाही? आम्ही परमार्थ म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करणं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावणं एवढाच परमार्थ नाही. परमार्थ करणं म्हणजे नुसतं बाह्यंगानं नाही, तर तो अंतरंगानं सुद्धा परमार्थ झाला पाहिजे. आमच्या मनातले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार यांना बाजूला सारणं म्हणजे परमार्थ आहे. आणि याच्याही पुढचं गोड एक व्याख्या परमार्थाची सांगून जाईल. परमार्थ म्हणजे काय माहिती का? कोणाच्या तरी डोळ्याच्या पापणी आपल्यासाठी ओल्या होणं म्हणजे परमार्थ आहे. कोणाच्या तरी डोळ्यातील पापण्या आपल्यासाठी ओल्या होणं म्हणजे खरा परमार्थ आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते मोक्ष म्हणजे काय? अशी डोळ्यातील पापण्या ओली करणारी माणसं आपल्या आयुष्यात भेटणं म्हणजे त्याला मोक्ष म्हणावा. परमार्थ आणि मोक्षाची व्याख्या फार वेगळी नाही. आपल्यासाठी कुणीतरी रडावं, आपण गेल्यानंतर कुणाला तरी आपल्याबद्दल आत्मीयता वाटावी, तो खरा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ ज्यानं जाणला, ज्यानं केला, खऱ्या अर्थानं त्याचा परमार्थ सुपळतेच आहे.